आणि यानंतर थेट जाऊयात परभणीमध्ये संदीप क्षीरसागर बोलतायत। भेटण्यासाठी आपण सर्वजण उन्हात उतरले त्याबद्दल मी बीड वासियांच्या तर्फे सर्वांचे आपले आभार मानतो। मी जास्त काही बोलणार नाही। धस अण्णा सविस्तरपणे अधिवेशनात आणि वारंवार सगळ्या भाषणात त्यांच्या पद्धतीने मांडतात। ही काही माझ्या मतदारसंघातली घटना नाहीये, पण ज्यावेळेस मी ही घटना बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबियाकडे गेलो, त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो, त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो, परिसरातली बोललो, घटनाक्रम सगळी समजून घेतल्यानंतर एवढं लक्षात आलं, हे फोटो नंतर व्हायरल झाले। पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवलं तेव्हा माझं टाळकं सरकलं। अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रात कधी झाली नसेल। आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो, तुम्ही बारकाईने जर बघितलं तर त्या गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस, त्याच्यासोबत त्या विंडमिलच्या प्रकारावरून हे सगळं कांड जे घडलेलं आहे, तो त्या बौद्ध समाजाच्या माणसाला दादागिरी करायला काही लोक तिथं आले होते आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोकांचं तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाले आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मराठा समाजाचा संतोष अण्णा देशमुख हे त्याला वाचवायसाठी गेले। मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो, ह्याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे आहेत बघा। आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा। विटेकर साहेब, तुम्ही बोलताना ऐकत होतो मी, सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्तेच्या लोकांनी तिथं बोललेत। आमचे दसांना 5 मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह रडलं असतं। पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय उठवण्यासाठी मागतात। विटेकर साहेब, जो कोणी आहे तो नाही, ते वाल्मिक कराडाचे। मी आधीपासून जी मागणी करतोय की 6, 9 आणि 11 हे 3 दिवस, 2 मिनिटं बोलून द्या मला, 6, 9 आणि 11 या 3 दिवसाचं जर रेकॉर्ड काढलं, मला चांगलं माहिती, धस अण्णाला मी रोज बोलतो, अण्णा ओ अण्णा, तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही, ह्यांचे सीडीआर पासून मी काय म्हणतो, फक्त हे वाल्मिक अण्णाच नाही, लई जण येणार त्या सीडीआर वरती, तुम्हाला सांगतो मी। आणि सीडीआर वर आल्यानंतर अण्णा, पण मला एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला आधी सांगायची, मी भाषण जास्त करणार नाही। मला जेवढं माझ्या काही कानावरती आलंय, हे ज्या पद्धतीने हे अटक झालेत, हे फिल्मी स्टाईलने अटक झालेत। हे परळी पॅटर्न जे दिसतंय का, हे परळी पॅटर्न आपल्याला बंद करायचं, तुम्हाला सांगतो मी। म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये हा मुद्दा आला, सर्व पक्षाचे आमदार तळमळीने बोलत होते, सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली, तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सराईत गुन्हेगार, हा मास्टर माइंड वाल्मिक कराड हे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते, हे पुण्यात होते। हे पुण्यात होते अण्णा। 28 तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते, इलाज करत नव्हते, त्या बेडवरती बसून टीव्हीवरती सगळा तमाशा हे बघत होते। आणि ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले, त्या दिवशीपासून हे फरार झालेत। माझी अजून एक मागणी अण्णा, तुम्ही म्हणता तुम्ही सरकारमध्ये, की 28 तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव बी तुम्हाला सांगतो आणि पत्र बी देतो, त्या 8 दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते सीसीटीव्ही फुटेज मधून काढा। आणि त्या जो हा प्रकार संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झाला आहे, त्या 8 दिवस प्रामुख्याने 6, 9 आणि 11 ह्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं बोलायचं मी म्हणेल आपल्याला, आणि माझे संपवतो मी, की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदललेत। काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला।
उगा विरोधी बाकावरती आहे म्हणून मी बोलून जायचं. पण काही ऍक्शन घेतलेत. आमच्या जिल्ह्यात 2 नंबरचे धंदे बंद झालेत. पण तपास जेव्हा वाल्मिक करारावरती येतो तेव्हा तू कुठतरी थांबतो अण्णा बरं का. ती मी सांगणार अण्णा, तुम्ही मला ओरडले तरी चालतं ना. जिथं वाल्मिक करारचे म्हणजे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये थांबतो, जमा होतो, ह्याला फक्त न फक्त कारणीभूत ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मी गोष्टी सांगतो. मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मंत्री होते ते पालकमंत्री होते. मी तपासात जिथं अडचण येईल तिथं सांगतो की जिथं अडचण येते त्यांच्या काळात काही अधिकारी त्यांनी जवळचे हे वाल्मिक करारांनी आणि ह्यांनी बसवली होती. त्यांच्याकडूनच फक्त मागं पुढं होतंय. साहेब पाटील साहेब, हे प्रामुख्याने सांगतोय मी तुम्हाला, त्यांच्याकडूनच हे कुठंतरी मागं पुढं होतंय. तर आमच्या 3च मागण्या आहेत आता. म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा आणि ह्या पूर्ण प्रकरण चलूस तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तर या प्रकरणातला मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे.